या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः या भागात रुद्र अवतार धारण केलं आणि नैसर्गिक नाऱ्याला एक मोठं महापूर आलं। या नैसर्गिक नाल्याला आलेल्या पुरामुळे या भागातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या नाल्याच्या शेजारी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालं। तर आज या भागाची पाहणी करण्यासाठी अनेक नेते आले, आमदार आले, नगरसेवक आले, त्याचबरोबर आपल्या या भागातील माजी नगरसेवक केदार उंबरजी देखील या भागाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। सर, काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह लोकांच्या घरामध्ये घुसला, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालं, आपण परिसराची पाहणी करण्यासाठी आलात, काय वाटतं या लोकांच्या दुःखामध्ये कशा प्रकारे तुम्ही सामील व्हाल? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की निसर्गाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही आहे। काल रात्री 11:35 जे पाऊस सुरुवात झाली ते पहाटे 4 वाजेपर्यंत या ठिकाणी पाऊस होता। बेफान पाऊस या सोलापूर शहरामध्ये पडलेला आहे आणि विशेष म्हणजे शिळगी दैठण परिसरमध्ये ज्या ठिकाणी आपण उभारलेलो जवाहर नगर असेल, कुमारस्वामी नगर असेल, बसवेश्वर नगर असेल, कुमारस्वामी 1, ब 2, 3 या भागामध्ये दैठणापासून जो मित्रनगरला रस्ता यायचा आहे तो पूर्ण गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। अशी स्थिती आपण जर पाहिलं तर जागृती मारुती मंदिरपासून ते शिळगी नालापर्यंत त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मी नागरिकांना एक नम्र विनंती करणार आहे की बाबा, निसर्गाच्या समोर कुणाचं काही चालत नाही। जे काही आपल्याला या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ताच मी 2 नंबर झोनचे झेडो या ठिकाणी सरकाजी साहेब आहेत, त्यांनाही देखील मी फोनवर संपर्क साधला आणि त्यांनाही मी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, ताबडतोब प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपाययोजना करावे। आणि मी प्रशासनाला एक नम्र विनंती करणार आहे की ह्या शेळगी भागामध्ये जे 15-20 वर्षाखाली लोकवस्ती फार कमी प्रमाणामध्ये होती, आज जर पाहिलं तर या ठिकाणी कमीत कमी लाख लोकांपेक्षाही जास्त ही वस्ती वाढलेली आहे। आज जर दैठणापासून मित्रनगरपर्यंतचा जो मधला पट्टा होता, पूर्वी या ठिकाणी शेती होत होती, आता त्या ठिकाणी देखील घरं झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, लोकवस्ती या ठिकाणी झपाट्यानं वाढत आहे। मी प्रशासनाला आणि आमदार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख असतील, खासदार काँग्रेस पक्षाचे प्रणितीताई शिंदे यांना देखील मी निवेदन देणार आहे की हा आपला एक जो नाला आहे तो नाला या ठिकाणी अंडरग्राउंड करून द्यावा आणि ह्याच्यासाठी आपण दोघंही भरपूर निधी या ठिकाणी द्यावा आणि तो अंडरग्राउंड जर ड्रेनेज लाईन केला तर या ठिकाणी पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये शिरणार नाही आणि लोकांना या ठिकाणी त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो। या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करायचा हा वेळ नाही आहे, परंतु हा वेळ सर्वांनी येऊन या ठिकाणी समोर जायचं आहे। ज्या काही गरीब लोकांचं या ठिकाणी हातावर पोट आहे अशा लोकांचं जर काही नुकसान वगैरे झालं असेल तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला काय सहकार्य करता येईल ते आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची सगळ्यांनी मी नम्र विनंती करतोय। या भागातील अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की नैसर्गिक नाल्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नैसर्गिक नाल्याचा ओढ लोकवस्तीकडे आलं आणि लोकवस्तीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, अनेकांच्या घरात पाणी घुसलं, याचा जबाबदार प्रशासनाला धरत आहे। त्या भागातील नागरिकांचा वेगळाच रोष आज या मीडियासमोर पाहायला मिळाला, काय सांगाल? आता अतिक्रमण या ठिकाणी होता कामा नये। अतिक्रमण झाल्यामुळं त्या ठिकाणी जो ड्रेनेज लाईनचा प्रवाह आहे
तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे। विशेष म्हणजे हा पूर्ण पाणी आपल्याला घरकुलपासून MIDC पासून घरकुलवरनं पूर्ण पाणी वाहत इथून शिळगी नाल्यापासून तो पुणा रोडपर्यंत या ठिकाणी जातो। त्यासाठी प्रशासनाला मी देखील विनंती करणार आहे की जो कोणी अतिक्रमण त्या ठिकाणी करत असेल तर त्यांना सूचना देऊन पावसाळा संपोस तरी त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी काढून घ्यावं, जेणेकरून आपल्यामुळं आपल्या एक 5 जण अतिक्रमण जर आपण केलो असेल तर त्या ठिकाणी जे 50,000 लोक राहतात त्या 50,000 लोकांना त्रास होता कामा नये याची देखील दक्षता त्या अतिक्रमण करणारे लोकांनी या ठिकाणी घ्यावा, अशा प्रकारची मी त्यांनाही नम्र विनंती करतोय। जर झोनचे अधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्त असतील डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी देखील या भागात येऊन पाहणी करून घेतली। त्यांनी म्हणले पाण्याचा ओस सरकला कमी झाला तर आपण या ठिकाणी निश्चितच मदत करू अशा आश्वासने दिले आहेत। काय सांगाल? कारण पाणी फार मोठ्या प्रमाणात आज आपण जर बघितलं तर एवढं स्पीड पाणी आहे की इथं या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने देखील काम करता येणार नाही। काम करत असताना दुसरं कुठलं तरी दुर्घटना घडू नये त्यासाठी, आणि आता पाऊस थांबलेला आहे, विशेष करून सुदैवानं आता पाऊस सकाळ पहाटेपासून थांबलेला आहे। तर हे पाणी जर थोडंफार ओसडला, आता सध्या आपण जर बघितलं तर पाणी किती मोठ्या प्रमाणात आहे, अजून 1 तास 2 तासामध्ये जर पाऊस जर पडला नाही, हे पाणी जर ओसडलं तर प्रशासनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करता येईल अशी मला खात्री आहे। आणि प्रशासन देखील या ठिकाणी सर्वजण येऊन गेलेले आहेत। आजी माजी नगरसेवक असतील, आमदार असतील, ह्या सर्वांनी या ठिकाणी पाहणी करतात। संबंध सोलापूर शहरामध्येही पाणी घुसलेलं आहे, याची नागरिकांनी यांना समोर जावं लागेल। नागरिकांनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करावं, अशा प्रकारची नागरिकाला मी नम्र विनंती करतोय। ऑफिस या भागातील माजी नगरसेवक केदार उंबरजी यांनी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची माहिती दिली आहे की जेणेकरून या सकल भागात साचलेल्या पाणीमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, लाखोंचा ऐवज हा पाण्याखाली गेलेला आहे। तरी सकल भागात पाणी साचलेलं आहे, या पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत नागरिकांनी सावधानतेचा इशारा या ठिकाणी केदार उंबरजे यांनी देखील दिला आहे। आणि योग्य पडली तर वेळेवर योग्य ती मदत ही या ठिकाणी पुरविली जाईल असं आश्वासन माजी नगरसेवक असून महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशी असतील, त्याचबरोबर माजी नगरसेवक केदार उंबरजे असतील यांनी देखील या ठिकाणी मदतीचं आवाहन केलं आहे। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।